सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। महाराष्ट्र वीज वितरण कंपनीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळालाय। निगरगट अधिकाऱ्यांवर शाही फेकण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आलाय। गेल्या आठवड्याभरापासून धुळे शहरामध्ये अवकाळी पाऊस पडत आहे। या पावसासोबतच वादळी वाऱ्यामुळे शहरातील विजेचे खांब व विजेच्या तारा काही ठिकाणी लोंबकळत आहे। सामान्य नागरिकांच्या घरचे वीज मीटर व इतर समस्यांकडे तक्रार देऊन देखील अधिकारी फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत। अनेक तक्रारी केल्यानंतर देखील महावितरणाचे अधिकारी त्याची दखल घेत नाही। सामान्य नागरिकांना एमएससीबीच्या वतीने कुठलाही प्रतिसाद मिळत नाहीये। आमदार व खासदार यांनी पत्र देऊन देखील महावितरणाचे अधिकारी कानाडोळा करतात असा आरोप भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आलाय। अधिकारी कोणतेही काम असेल तर पैशाची मागणी करतात असा देखील आरोप करण्यात आलाय। महिलांचा मोर्चा आल्यानंतर देखील सकारात्मक तर अधिकाऱ्यांनी न दिल्याने संतप्त झालेल्या मोर्चेकरांनी अधीक्षक अभियंता यांच्यावर शाही फेकण्याचा प्रयत्न केला। काही काळानंतर महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपाचे काम जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नमस्कार, मी कल्याणीताई आंबळकर, माजी उपमहापौर तथा नगरसेविका। प्रभाग क्रमांक 11 मध्ये मार्केट यार्डच्या मागच्या बाजूला भागवत भाऊ चितळकर, कामगार मोर्चाचे कामगार आघाडीचे अध्यक्ष, त्यांनी स्वतः त्यांच्या घरावरील केबल टाकायची होती म्हणून एमएससीबीला एक कंप्लेंट केलेली होती। कंप्लेंट केल्यानंतरही काम न झाल्यामुळे त्यांनी जोशी साहेबांना पुन्हा येऊन भेट घेतली। अशी 2-4दा भेट झाल्यानंतर साधारण महिना 2 महिना उलटल्यानंतर त्यांनी जिल्हाध्यक्षांच्या कानावर घातलं। जिल्हाध्यक्षांनी स्वतःच्या लेटर पॅडवर त्यांना एक विनंती केली। त्यानंतर माजी संरक्षण मंत्री तसेच खासदार आपले सुभाषबाबा भामरे साहेब यांनी सुद्धा त्यांच्या लेटर पॅडवर त्यांना विनंती केली ते काम करण्यासाठी। आपले आमदार साहेबांनी अनुप यांनी सुद्धा त्यांना विनंती केली। एवढ्या विनंती झाल्यानंतर सुद्धा आज 5 महिने त्या गोष्टीला ओलांडले। 5 महिने झाल्यानंतरही ते काम झालेलं नाही। हे तर झालं आपलं एक भाजप पदाधिकाऱ्यांचं, परंतु धुळे शहरातील असे बिचारे अनेक गोरगरीब, अनेक बिचारे लोक असे आहेत की त्यांच्या घरचे अशा बऱ्याच समस्या आहेत की ते एमएससीबी मध्ये येऊन टाकतात। एमएससीबीचा एकही अधिकारी त्यांना दुजोरा देत नाही, व्यवस्थित उत्तर देत नाही। त्यांना वारंवार चक्र घालायला लावतात। त्यांना फक्त पैशाची अपेक्षा असते। भागवत भाऊ चितळकर यांना सुद्धा या जोशी साहेबांनी पैशाची मागणी केली होती, परंतु दुर्दैवाने त्यांच्याकडे फोन रेकॉर्ड नाही आहे। ते समोरासमोर म्हटलेले होते, त्यामुळे त्यांच्याकडे फोन रेकॉर्ड नाही आहे। कॉल रेकॉर्ड असता तर तो आम्ही दाखवला असता, परंतु त्यांनी समोरासमोर बोलून त्यांना सांगितलं। अशाच प्रकारे मी वार्डाची नगरसेविका असल्यामुळे बरेच प्रकारचे लोक माझ्याकडे येतात। धुळ्यातले कानेकोपऱ्याचे लोक माझ्याकडे येतात की ताई आमचं मीटर खराब झालं, साहेबांनी असं सांगितलं होतं की मीटर बदलावा, त्यातलं जर काही फॉल्टी असेल अर्ध बिल आम्ही कमी करतो, तुम्ही फक्त अर्धच भरा। एवढं सांगितल्यानंतरही 4-4 महिने 6-6 महिने त्यांना चक्र घालावं लागतात। अशा परिस्थितीत आज जी घटना झालेली आहे याच कारणावरनं आज आमचे सगळे पदाधिकारी आज आम्ही इथे आलेलो आहे आणि हे आमचे जिल्हाध्यक्ष गजेंद्रशेठ डंपळकर यांच्या मार्गदर्शनानुसारच हे सगळं आम्ही आज घडवून आणलेलं आहे। त्यांच्या कानावर घातलं, त्यांचं जर ऐकत नसेल, बीजेपीच्या एवढ्या मोठ्या पदाधिकाऱ्यांचं, आमदारांचं, खासदारांचं यांचं जर ते ऐकत नसेल तर सर्वसामान्य जनतेचं काय? म्हणून आज त्यांना जाब विचारण्यासाठी आज आम्ही इथे ऑफिसमध्ये आलेलो आहे आणि जोशी साहेबांची जी प्रकृती आहे ती आज बघितली। त्यांना कुठल्या फिटनेसच्या द्वारे या ऑफिसमध्ये रुजू केलेलं आहे हे आम्हाला प्रशासनाने याचं उत्तर द्यावं। आम्हाला हे उत्तर 8 दिवसाच्या आत अपेक्षित आहे। हे अपेक्षित उत्तर आम्हाला न मिळाल्यास आम्ही यापुढील मोठं आंदोलन छेडू अशी मी सर्वांना ते मला आश्वासन म्हणजे सांगितलं। आमची विनंती आहे की त्यांचं काम करावं। यापुढे जेवढेही म्हणजे साधारण नागरिक जरी तुमच्याकडे आले तर त्यांचं पूर्ण काम व्हावं आणि त्यांनी आम्हाला शाश्वती दिली की आजच्या आज आम्ही ते काम करतो। परंतु आमची एक अपेक्षा आहे की त्यांच्याकडून आम्हाला लेखी पुरावा पाहिजे की आज त्यांच्याकडे आम्ही आलो आणि त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं आहे की आज आम्ही चालू करतोय म्हणून।